देशमुख कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नये. भगवानगडावरती पुराव्यांसह नामदेव शास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्त साथ. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी. महंत नामदेव शास्त्री यांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही. आरोपींना पाठीशी न घालण्याचा व्यक्त केला निर्धार. मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक. जरांगेंचा घणाघात. मुंडेंनीच महंतांना बोलायला लावल्याचा आरोप. भाजपनं शिंदेंना खड्यासारखं बाजूला केलं. रोखठोक सदरामधून संजय राऊत यांचे खडे बोल. शिंदे अजूनही समाधी अवस्थेमध्ये असल्याचं आमदारांनी सांगितल्याचा दावा. एका खासदाराच्या मध्यस्थीनं संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जाणार. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट. आदित्यमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खदखद असल्याचाही आरोप. शिरसाटांनी संजय राऊत होऊ नये राणेंच्या शुभेच्छा. नवी मुंबईमधले काँग्रेस बाहेर पडलेले नेते रमाकांत म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. नाना पटोलेंवरती पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा म्हात्रेंनी केलाय आरोप. रामराजे निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीव राजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. विधानसभेच्या तोंडावरती धरला होता शरद पवारांचा हात. बुलडाणा केस गळती प्रकरणामध्ये संशयाची सुई. रेशन दुकानातून पुरवल्या जाणाऱ्या धान्याकडे. रेशनला धान्य पुरवठा गोडाऊनची केंद्रीय पथकाकडून तपासणी. गोदामातून धान्य पुरवठ्यास मनाई. पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल आणि रखुमाईचा अनुपम्य विवाह सोहळा. लग्नविधीसाठी विठ्ठल रखुमाई मंदिराची लगीन घरासारखी आकर्षक सजावट. भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर-19 T20 वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेवरती 9 गडी राखून दणदणीत विजय. सलग दुसऱ्यांदा जिंकला भारतानं वर्ल्ड कप. महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धेमध्ये आज अंतिम लढत. शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत रंगणार. तर माती गटामध्ये महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यात झुंज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.